आज विद्यार्थी मित्रांनो आपण त्रिकोणमिती नावाचा चॅप्टर बघणार आहोत. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स वर्ग 10वीला हा चॅप्टर आहे. सराव संच 6.1 याच्यामध्ये बघायचं आपल्याला. अशी जी त्रिकोणमिती ज्यांना असते सगळ्यांना भीती, अशी ती त्रिकोणमिती. त्रिकोणमितीची भीती सगळ्याच दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटते, पण हा चॅप्टर अत्यंत सोपा आहे. ह्या चॅप्टरला सगळ्यात सोपी महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे फॉर्म्युले जर तुम्ही पाठांतर केले विद्यार्थ्यांनो तर हा चॅप्टर अत्यंत सोपा वाटायला लागेल. आणि त्यातलाच सराव संच 6.1 आपण आज बघणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, साइन थिटा 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढायच्या आहेत. आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन चॅप्टरला सूत्रांशिवाय विचारही करू शकत नाही, कारण सूत्राशिवाय ह्या चॅप्टरचं पाणी हलत नाही. त्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सूत्र व्यवस्थित पाठ करा, तर तुम्हाला उत्तर येईल. प्रश्न जसाला तसा लिहायचा. साइन थिटा किती दिलाय? 7/25 दिलाय. तर कॉस आणि टॅन थिटाच्या किमती काढायच्या. मग साइन, कॉस आणि टॅनला रिलेटेड असं कुठलं सूत्र इथं ते बघायचं. मला हे पहिल्या क्रमांकाचं सूत्र दिसतं, दुसऱ्याही क्रमांकाचं आणि तिसऱ्याही क्रमांकाचं, तिन्हीपैकी कोणतेही सूत्र वापरलं तरी त्याचं आपल्याला उत्तर भेटतं. पण इथं साइन दिलाय म्हणजे याचा अर्थ आपण हे दुसऱ्या क्रमांकाचं सूत्र आपण वापरू शकतो. कसं बघा, 1 - sin square theta is equal to cos square theta. खूप सोपा चॅप्टर आहे. थोडेसे सूत्र जर व्यवस्थित पाठ केले तर चॅप्टर छान पद्धतीने सोडवता येतो आपल्याला. sin square theta जशी किंमत आहे साइनची ती किंमत टाकून द्या. 7 sin थिटाची किंमत आहे 7/25. याचा काय आहे? वर्ग बरोबर cos वर्ग थिटा जशाला तसा. 1 जशाला तसा लिहा. 7 चा वर्ग येतो 49 आणि 25 चा वर्ग येतो 625. तुम्हाला वर्गही पाठ असणं गरजेचं आहे. इथे cos वर्ग थिटा. ओके. त्यानंतर ह्या 625 ने याला गुणाकार करा. 625 - 49 डिवाइडेड बाय 625 इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा. आता इथं 625 मधून 49 गेले 576 येतो आणि भागिले 625. 576 हा कुणाचा तरी वर्ग असावा. cos वर्ग थिटा जशाला तसा. दोघांचे वर्गमूळ घेऊ आपण. 576 हा 24 चा वर्ग आहे. 24/25 आणि 625 25 चा. दोघांचे वर्गमूळ घ्या आणि इकडे cos वर्ग थिटा जशाला तसा आहे. दोघांचं वर्गमूळ काढून टाका. cos थिटा डायरेक्टली आपल्याला लिहिता येतो. किती आला cos थिटा? 24/25. जसा आपण cos थिटा काढलाय तशाच पद्धतीने आता tan थिटा सुद्धा काढायचा आहे. आणि cos आणि sin ला घेणारा कोणता फॉर्म्युला आहे? तर एकदम शेवटचा आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. काय? tan थिटा इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा. म्हणजे हा फॉर्म्युला काय? tan थिटा इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा. यांच्या किमती टाकून द्या. sin थिटाची किंमत आपल्याला माहिती आहे 7/25 घ्या. मग 7/25 इथे भागिले cos थिटाची किंमत किती झाली आपल्याला? 24/25. छेदातले 25 कटले, उत्तर आलं 7/24. ही कोणाची किंमत आलेली बरं? ही आली tan थिटाची किंमत. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक पहिला. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न दुसरा काय दिलाय? tan थिटा 3/4 तर sec थिटा आणि cos थिटाच्या किमती काढायच्या. जसा प्रश्न पहिला होता तसाच हाही प्रश्न आहे. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न लिहित जा, म्हणजे कळायला लागतं तुम्हाला. tan थिटा 3/4. आता tan थिटा आणि sec थिटा आणि cos थिटा कोणत्या ना कोणत्या सूत्रामध्ये एकत्र येत आहे. हा tan थिटा आहे म्हणजे याचा अर्थ sec थिटाचा फॉर्म्युला येत असा कुठेतरी. हा 1 + tan स्क्वेअर थिटा sec स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो आणि या फॉर्म्युल्याचं विश्लेषण करू. त्याचबरोबर आपल्याला cos थिटा सुद्धा काढता येतो sec थिटाच्या फॉर्म्युल्यानुसार. हा तो फॉर्म्युला आहे. घ्या. तर काय दिलाय? tan थिटा दिलाय. मग तो फॉर्म्युला आपण वापरूया अगोदर. काय? 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे तो? sec स्क्वेअर थिटा. 1 जशाला तसा tan थिटाची किंमत टाकून द्यायची. tan थिटाची किंमत आहे 3/4. वर्ग करा बरोबर sec वर्ग थिटा. ओके.
एक जशाला तसा 3चा वर्ग येतो 9 आणि 4चा वर्ग येतो 16. याला गुणाकार केला 16 अधिक 9 छेद 16. सॉरी हे किती आहे 16 जशाला तसाच आहे. इकडे सेक वर्ग थिटा आहेच जशाला तसा आहे त्याला काही बदलू शकत नाही आपण जे आहे तेच. ठीक आहे यांची बेरीज झाली हे बेरीज येते 25 आणि येतात 16 बरोबर सेक वर्ग थिटा. हे कोणाचा तरी एक्सपान्शन आहे कोणाचा तरी वर्ग आहे. हे कोणाचा वर्ग येतो मग 25 हा 5चा वर्ग आहे आणि 16 हा 4चा वर्ग आहे. ह्या दोघांचं वर्गमूळ काढून टाका. इकडे सेक वर्ग थिटा सेक वर्ग थिटा आणि 5/4चा वर्ग म्हणजे सेक थिटाची किंमत आपल्याला प्राप्त झाली. इथं काय प्राप्त झाली सेक थिटा बरोबर 5/4. हे आपल्याला कोणाची किंमत भेटली बरं सेक थिटाची. मग आता सेक थिटाची किंमत भेटला आपल्याला कॉस थिटाची किंमत काढता येते कुठल्या फॉर्म्युल्यानुसार मी आताच फॉर्म्युला सांगितला हा. यालाच आपण उलट सुलट ही करू शकतो. कोणाची किंमत काढायची कॉस थिटाची. मग घ्या कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा आणि सेक थिटाची किंमत टाकून द्या. सेक थिटाची किंमत आहे 5/4. याला छेदात काही नसते याला उलट करून डायरेक्टली लिहू शकतो आपण कॉस थिटा इज इक्वल टू 4/5. हे आलेली आपली कॉस थिटाची किंमत. समजले का तुला? गिराम सर म्हणतात मला अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. ठीक आहे तर यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपण बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असताल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव गिराम कोचिंग क्लासेस आता तुम्ही बघतच असतात आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ फॉलो शेअर करायला सांगा म्हणजे त्यांना फायदा होईल आणि आमचे जे काही नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच पाहायला भेटतील नोटिफिकेशन मुळे. त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हा चॅप्टर बरेच जण म्हणतात खूप अवघड आहे पण खूप सोपा चॅप्टर आहे. एवढं काही या चॅप्टर मध्ये घाबरण्यासारखं काहीही कारण नाही. आता इथे दिला कॉट थिटा आपल्याला 40/9. आता आपल्याला किमती काढायच्या कोसेक आणि साइन थिटाच्या. मग थोडस डोकं लावायचं साइन कोसेक आणि कॉट यांचं काही ना काहीतरी रिलेशन असावा. आपण जो अगोदरचा प्रश्न पाहिला तो 1 tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा सेम तसंच आहे. 1 इथेही तोच फॉर्म्युला असणार आहे कुठला तरी बघा तुम्ही 1 cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे कॉट आणि सेकचं काहीतरी रिलेशन आहे ते आपल्याला सिद्ध झालं. मग त्या फॉर्म्युल्यानुसार आपण ते काढूया किमती. कॉट दिलाय ऑलरेडी मग तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला म्हटलं तरी चालेल डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. 1 cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ओके आता 1 जशाला तसं आहे कॉटची किंमत आहे 40/9. ती किंमत घ्या त्याचा वर्ग करा कोसेक वर्ग थिटा. हे सुद्धा जशाला तसं आहे. आता 40चा वर्ग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नसेल पाठ तर काढून घ्या. 40चा वर्ग येतो 1600 9चा वर्ग येतो 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. ठीक आहे हे 81 याला गुणाकार करा 81 अधिक 1600 छेदात पुन्हा 81 आहे बरोबर कोसेक वर्ग थिटा. ठीक आहे 1681 कुणाचा तरी वर्गच असावा. याची बेरीज करून घ्या 1681 छेद 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. 1681 मला असं वाटतं 41चा वर्ग वाटते म्हणजे आहेच भागिले 9 हे दोघांचा वर्गमूळ करा कोसेक वर्ग थिटा. ओके आता याचं वर्गमूळ जर काढून घेतलं तर आपल्याला कोसेक थिटाची किंमत भेटते. इथं कोसेक थिटा बरोबर 41/9 ही कोणाची किंमत भेटली आपल्याला. हे आपल्याला किंमत प्राप्त झालेली आहे कोसेक थिटाची. आता कोसेक थिटाची किंमत भेटली तर साइन थिटाची काढता येते. तसाच फॉर्म्युला येतो कोसेक थिटा बरोबर 1/sin थिटा 1/sin थिटा बाय युजिंग अ फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे म्हणतो कोसेक थिटा बरोबर 1/sin. ओके ठीक आहे आपल्याला कोण भेटलेला आहे कोसेक थिटा माहिती आहे त्याला उलट पुलट पलटून टाका. साइन थिटा इज इक्वल टू 1/कोसेक थिटा. 1 जशाला तसा कोसेक थिटाची किंमत किती आहे 41/9. याला उलट करून लिहा कारण तसंच लिहावं लागतं 9/41. याचे परिमीकरण म्हणू शकतो आपण त्याला. साइन थिटाची आपल्याला इथे किंमत प्राप्त होते. अत्यंत सोपा आणि सिंपल. या चॅप्टर मध्ये खूप सिंपल प्रश्न आहेत फक्त थोडस व्यवस्थित सोडवावं लागतात छान येतात. ओके चौथा प्रश्न
काय दिलाय, हा थोडा वेगळा प्रश्न दिलाय. प्रश्नाकडे बघा. 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0 दिले. त्याला आपण थोडं व्यवस्थित करावं लागेल. अगोदर कसं आपल्याला किमती दिल्या होत्या, आता तशीची ही किंमत आपल्याला काढावी लागत. आता थोडस ब्रेन यूज करायचं. जसं की 5 सेक थिटा जशाला तसं लिहा आधी. हे 12 आणि कोसेक थिटा वजा आहे, तिकडे गेल्यावर अधिक होणार आहे 12 कोसेक थिटा. ओके. आता मी ह्या कोसेकला इकडे पाठवतो, सेकला इकडे पाठवतो. कोसेकला इकडे पाठवतो, सेकला इकडे पाठवतो. थोडं व्यवस्थित होतं. आणि तसंही ठेवलं तरी ते काय उत्तर येणारच आहे, भेटल्याचं काही विषय. सेकला इकडे पाठवाय काय होईल बघू आपण. ठीक आहे. 5 जशाला तसं घ्या. सेक थिटा तिकडे पाठवा, 12 याच्या खाली पाठवा इकडे. बरोबर. सेक याच्या खाली येतो कोसेक थिटा छेद सेक थिटा. आता याला सगळं उलट सुलट करून लिहू शकतो आपण. आणि वेगळं लिहायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो आपण. त्याला इकडे पाठवा आणि खाली वरी असे घ्यायचं असेल तर तेही घेऊ शकतो आपण. कशाही पद्धतीने घेऊ शकतो, त्याला तसं घेऊ आपण. ठीक आहे. असंही उत्तर येतं. 5 जशाला तसा. सेक थिटा तिकडे पाठवलं, 5 छेद कोण येणार इकडं, कोसेक थिटा. बरोबर. 12 जशाला तसा. सेक याच्या खाली आलाय, सेक. ओके. 1 छेद कोसेक थिटा म्हणजे कोण येतं आपल्याला माहिती आहे. 1 छेद कोसेक थिटा म्हणजे साइन थिटा येतं. आणि इथं काय येतं, कॉस थिटा. इथं काय येणार आहे, 5 छेद साइन थिटा. बरोबर. इकडे येतं 12 छेद सेक थिटाला काय म्हणत असतात. पण एक महत्वाची गोष्ट आहे, 1 छेद आहे म्हणजे ते वरी जाणार आहे. कुणाच्या, याच्या वरी जाणार. जे कोसेक थिटा आहे तो वरी जाणार आहे. 5 साइन थिटा इकडे तसंच 12 कॉस थिटा. ठीक आहे. आता कॉस याच्या खाली, 5 याच्या खाली टाकून द्या. साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 12 जशाला तसे छेदात 5. साइन छेद कॉस म्हणजे टॅन आहे आपल्याला माहिती आहे. टॅन थिटाची किंमत आली 12 छेद 5. इतकी सोपी पद्धत आहे त्याची काढण्याची. आपण असं टॅन थिटाची जशी किंमत काढली, आता आपल्याला तशाच वेगवेगळ्या प्रकारच्या सेक कॉस आणि साइन थिटाच्या किमती काढायच्या आपण काढू शकतो. मग टॅन थिटा मध्ये कुठली किंमत ऍड केलेली आहे पुन्हा तुम्ही बघू शकता. किंमत म्हणजे टॅन थिटाच्या सूत्रात कोणतं सूत्र येतं, तर एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे 1 + tan स्क्वेअर थिटा = sec स्क्वेअर थिटा. म्हणजे सेक थिटा आपल्याला इथं प्राप्त होतो. घ्या मग ते सूत्र 1 + tan स्क्वेअर थिटा = sec स्क्वेअर थिटा. 1 जसाला तसा tan ची किंमत टाकून द्या. 12 छेद 5 चा वर्ग बरोबर sec वर्ग थिटा. ठीक आहे. आता ह्या पद्धतीने सोडूया आपण. तरी तर बघा 12 1 जशाला तसा 12 चा वर्ग येतो 144 आणि 5 चा 25 आहे. दोघांची बेरीज करून लिहा इकडे. इकडे जशाला तसं आपण कोणाची किंमत घेतलेली आहे sec वर्ग थिटा, तोही काढू शकतो. ठीक आहे. 5 ने याला गुणाकार केला 25 + 144 छेदात 25 बरोबर sec वर्ग थिटा. ठीक आहे. यांची बेरीज करा. 25 144 याची बेरीज येते 169 छेदात 25 बरोबर sec वर्ग थिटा. हे कोणाचा तरी वर्ग आहे. 169 हा 13 चा आणि हा 5 चा. हे दोघांचं वर्गमूळ करा डायरेक्टली sec वर्ग थिटा. म्हणजे आपल्याला sec थिटाची किंमत प्राप्त होती. sec थिटा बरोबर 13/5. ही कोणाची किंमत आहे आपल्याला, sec थिटाची आपल्याला ही किंमत झाली प्राप्त. मग आता sec थिटा जसा काढला आपण तसं इथेही cos थिटा आणि sin थिटाही काढू शकतो. sec थिटाचे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. जसं की आपण याला घेऊ शकतो cos थिटा बरोबर 1/sec थिटा. ठीक आहे. 1 जशाला तसा sec थिटाची किंमत आहे 13/5. याला उलटे करून डायरेक्टली घेऊ शकता. cos थिटाची किंमत आपल्याला प्राप्त झाली 5/13. ही कोणाची किंमत आहे, cos थिटाची. जशी cos ची झाली आता sin ची प्राप्त करू शकतो आपण किंमत. sin च्या सूत्रामध्ये टाकून sin स्क्वेअर थिटा = 1 - cos स्क्वेअर थिटा. sin स्क्वेअर थिटा = 1 - cos स्क्वेअर थिटा. 1 जशाला तसा cos ची किंमत आहे 5/13. याचा वर्ग घ्या
1 मायनस 5 चा वर्ग येतो 25, 13 चा वर्ग 169, 169 मायनस 25 छेदात 169, हे येतं 100 किती, आता आपण जसं इकडचं केलं होतं तसं 169 मधून 25 गेले 144 राहतात, किती 144 छेद 169, 144 हा 12 चा स्क्वेअर आहे आणि हा 13 चा, या दोघांचं वर्गमूळ काढून टाका, हे कोण आहे आपल्याला साइन वर्ग थीटा, म्हणजे आपल्याला याचं उत्तर डायरेक्टली प्राप्त होतं. कसं, दोघांचं वर्गमूळ काढलं, साइन वर्ग थीटा, साइन वर्ग कशाला घ्यायचा, आता वर्गमूळ काढून टाकल्यावर त्याचं काय येणार आहे 12/13 हे आपल्याला उत्तर प्राप्त होतं. ओके विद्यार्थ्यांनो, हा फॉर्म्युला यूज करू शकतो. 1 मायनस सेक स्क्वेअर थीटा बरोबर tan स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला आपण इथे वापरू शकतो आणि त्या पद्धतीने गणित सोडवू शकतो. वेळी ध्यान बघा, tan थीटा 1 दिलाय, sin थीटा प्लस cos थीटा sec थीटा प्लस cosec थीटा च्या किमती काय आहे, हे tan किती अंशाची किंमत एक आहे त्यावरून उत्तर काढता येतं, पण ते थोडं वेगळं असतं. आपल्याला ज्या पद्धत दिली त्या पद्धतीने आपल्याला सोडवावं लागेल. आपण जे अगोदरचे प्रश्न पाहिले होते त्या पद्धतीने हे सूत्र याच्यात अप्लाय करता येतं. आता tan ला इकडे पाठवा, sec ला इकडे पाठवा. 1 सेक तिकडे गेला प्लस होणार, tan इकडे आला प्लस, जो आहे तो असा आहे. हे फॉर्म्युला इकडे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक वर्ग थीटा, हा फॉर्म्युला आहे. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक वर्ग थीटा, तो फॉर्म्युला आपण इथे घेतलाय. आता याच्यामध्ये किमती टाका, 1 जशाला तसा, आणि tan ची किंमत किती आहे, एकच आहे, 1 चा वर्ग एकच येतो, सेक वर्ग थीटा, एकने एक किती झाले 2, एकने एक किती झाले 2, सेक वर्ग थीटा, याला वर्गमूळ याचं काढून टाका, सेक थीटा बरोबर वर्गमुळात येतं 2, सेक थीटा बरोबर वर्गमुळात किती येतं 2. आता आपल्याला सेक थीटा भेटला विद्यार्थ्यांनो. आता सेक थीटा भेटल्यामुळे आपण साइन कॉस सेक कोसेक काढू शकतो. आता सेक थीटा तर ऑलरेडी भेटलाय, त्याच पद्धतीने कॉस कसा काढता येईल सेकच्या माध्यमातून तो बघू आपण. आता सेक थीटा बरोबर 1 बाय कॉस थीटा, त्यालाच आपण कॉस थीटाचा फॉर्म्युला वापरू शकतो. कॉस थीटा बरोबर 1 बाय सेक थीटा, सेक थीटाची किंमत टाकून द्या, 1 जशाला तसा, सेक थीटाची किंमत आहे 1 बाय रूट 2. ही कोणाची किंमत आली बरं, कॉस थीटाची. कोणाची आली, ही झाली कॉस थीटाची किंमत. जशी सेक कोसेक आली, कॉस ची आली. आता हे सगळे कोणाशी तरी रिलेटेड आहेत, म्हणजे तोचा फॉर्म्युला क्रमांक पहिल्यानुसार आपण काढू शकतो की आता कॉस भेटलाय त्याच्या पद्धतीने आपण साइन थीटा काढू शकतो. साइन थीटा काढल्याच्या नंतर आपल्याला कोसेक थीटा सुद्धा काढता येतो. आता साइन थीटा फॉर्म्युला कोणता आहे, तोच पहिला आपण वापरू शकतो, पण त्याला आपण चेंज करू. 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. समजलं? ओके, 1 जशाला तसा, कॉस वर्ग थीटा, कॉस ची किंमत आपल्याला प्राप्त झालेली आहे 1 बाय रूट ऑफ 2 स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. समजलं? ओके, आता या पद्धतीने आपण याला करू शकतो. 1 बाय स्क्वेअर रूट चा वर्ग केलाय, 1 बाय 2 च येतं बरोबर साइन वर्ग थीटा. याला इकडे पाठवलं 2, 2 मधून 1 गेला 1, 1/2च उत्तर येतं याचं सुद्धा. काय येतं, साइन वर्ग थीटा. आता हे वर्गमुळात पुन्हा जाणार, हे जर तुम्हाला कळालं नसलं तर 2, 2 मधून 1 गेला 1, 1/2 जशाला तसा. वर्ग थीटा आहे म्हणजे साइन थीटा बरोबर काय येणार आहे पुन्हा 1/2च, 1/2च. याची सुद्धा आपल्याला किंमत प्राप्त झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला उत्तर टाकायचं आहे, पण अगोदर आपल्याला जसं साइन भेटला आता तसं कोसेक काढू शकतो. साइन आणि कोसेकचा फॉर्म्युला काय आहे, हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. जसं साइन प्राप्त झाले मग साइन थीटा बरोबर, किंवा त्यालाच कॉस थीटा म्हणून आपण सुद्धा कोसेकचा घ्यायचा ना, तो कोसेक काढायचा तर कोसेकचा घ्या. कोसेक थीटा बरोबर 1 बाय साइन थीटा, 1 जशाला तसा साइन थीटाची किंमत आहे 1/2. हे डायरेक्टली उलट करून आपण लिहू शकतो, म्हणजे आपल्याला प्राप्त किंमत होईल काय त्याची, कोसेक थीटा बरोबर रूट ऑफ 2. ही कोणाची किंमत आहे, कोसेक थीटाची. आता याच्यामध्ये किमती टाकायच्या, उत्तर काढायचं. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. आणि ही जर 45 tan थीटाची किंमत 45 धरली असती, इथे किमती टाकल्या असतात तरी सुद्धा उत्तर येत होतं. फक्त पण आपल्याला ही पद्धत योग्य आहे, ह्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. साइन थीटा प्लस कॉस थीटा छेदा सेक थीटा प्लस कोसेक थीटा, किमती टाकून द्या यांच्या. साइन थीटाची किंमत आपल्याला इथे प्राप्त झालेली आहे
इथं बघू शकता तुम्ही 1/2 याचं कॅल्क्युलेशन थोडं मोठं आहे विद्यार्थ्यांनो. कॉस थिटाची किंमत सुद्धा 1/2 शेजारी सेक थिटाची किंमत किती बरं विद्यार्थ्यांनो? √2 फक्त. प्लस याची पण √2च आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके. आता इकडे बघा 1/2 1/2 छेद समान अंशाची बेरीज करा. 2/√2 पुन्हा छेदात 2 आणि 2 दोनदा वर्गमुळात किती आले तर 2. आता याच्या छेदात काही नसतं म्हणजे काय गणित धरायचं? एक गणित धरायचं तर उलट करून लिहायचं. पहिलं जशाला तसं लिहा. 2/√2 गुणिले 1/2 हे दोन कटले. √2 आणि √2चा गुणाकार केला. काय उत्तर येणार? फक्त 1/2. तर काय आलं त्याचं 1/2. अशा पद्धतीने चॅप्टर मध्ये विद्यार्थ्यांना सिद्ध करणारे प्रश्न खूप महत्त्वाचे. काय प्रूव्ह करायचं? बघा इतका सुंदर प्रश्न आहे ना, खूप सोपे असतात. त्याला थोडस पद्धतशीरपणे सोडवायचं. इथं बघा sin² थिटा छेदात cos थिटा प्लस cos थिटा. त्याची डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं सिद्ध करावं लागतं. ही डावी बाजू आहे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. राईट हँड आपल्याला उत्तर आणायचं सेक थिटा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ह्या चॅप्टर मध्ये विद्यार्थ्यांना सूत्र पाठ करा. सूत्राशिवाय चॅप्टरचं पानही हलत नाही. हे एवढे सूत्र आहेत, इतके सोपे सूत्र आहेत बघा ना. sin² थिटा प्लस cos² थिटा इक्वल 1. यालाच आपण बदलू शकतो. हे साइन काय केला तो cos तिकडे पाठवला, साइन उलटा आला, वजा झाला. 1 - sin² थिटा इक्वल cos² थिटा. किंवा हे साइन इकडे पाठवल्यामुळे मायनस झाला. समजलं असेल 1 - cos² थिटा इक्वल sin² थिटा. तसं 1 + tan² थिटा इक्वल sec² थिटा. 1 - sec² थिटा इक्वल tan² थिटा. 1 + cot² थिटा इक्वल cosec² थिटा. 1 - cosec² थिटा इक्वल square थिटा. tan थिटा sin थिटा पण cos थिटा. 1 थिटा cos थिटा पण sin थिटा. तसंच sec थिटा इक्वल 1/cos थिटा आणि कोसेक थिटा इक्वल 1/sin थिटा. असं खूप सुंदर सूत्र आहे. त्या सूत्रांना थोडं याच्यात वापर कसा करायचा ते बघू आपण आता. हे बघा sin थिटा वर्ग sin वर्ग थिटा जशाला तसा घ्या. पण हे छेदातले cos थिटा आहेत, ह्या cos थिटाने याला गुणाकार करायचा. मग काय येतो? प्लस cos वर्ग थिटा. काय येतं? cos वर्ग थिटा. छेदात जशाला तसा cos थिटा. याला काही चेंज करायचा नाही. पण आपल्याला एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला आठवत असेल तर बघा हे इथं sin वर्ग थिटा प्लस cos वर्ग थिटा इक्वल टू 1. काय आहे? 1. मग मी या फॉर्म्युल्याच्या जागी आपण 1 घेऊ शकतो. cos थिटा 1/cos थिटा. आता एक मस्तपैकी प्रश्न आहे. 1/cos थिटा म्हणजे कोण? सेक थिटा. तर आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही सेक थिटा LHS इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. डावी बाजू बरोबरच उजवी बाजू 1/cos थिटा म्हणजे सेक थिटा. आपण असं उत्तर काढलेलं आहे. ओके ठीक आहे. हा प्रश्न आहे. या प्रश्नाला आपण व्यवस्थित सोडूया. cos वर्ग थिटा 1 + tan² थिटा इज इक्वल टू 1 उत्तर आणायचं. फक्त 1 ओनली 1. बघा ह्या cos वर्ग थिटाने या कंसाला गुणायचं. काय करायचं? गुणाकार करूया. चला करूया गुणाकार. cos वर्ग थिटा प्लस याला गुणलं 1 ला cos वर्ग थिटा आला. आता ह्या cos वर्ग थिटाने tan बी गुणू. cos वर्ग थिटा गुणिले tan वर्ग थिटा. बरं मग काय करू? आता tan वर्ग थिटाची सुद्धा आपल्याला किंमत फोड करून दाखवावं लागेल. cos वर्ग थिटा प्लस इथं cos वर्ग थिटा जशाला तसा tan ची फोड करू. tan वर्ग थिटाची फोड कशी होणार आहे? sin वर्ग थिटा छेद cos वर्ग थिटा. आता इथे गुणाकारात आहेत. हे cos वर्ग थिटा हे cos वर्ग थिटा कटले. मग राहिलं कोण? cos वर्ग थिटा प्लस sin वर्ग थिटा. मला आता cos वर्ग थिटाला मागे पुढे घेतलं तरी चालतं. कसं म्हणजे दाखवतो. sin वर्ग थिटा प्लस cos वर्ग थिटा इज इक्वल टू. आता मला सांगा फॉर्म्युला क्रमांक पहिला sin वर्ग थिटा प्लस cos वर्ग थिटा बरोबर 1 म्हणजे उत्तर काय आलं? 1. म्हणजेच आपण याला म्हणू शकतो RHS बरोबर LHS. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड.